तुम्ही डायरेक्ट बोला सर। सेवा जनशक्ती पार्टीच्या 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी जे आहे इलिगल अरेस्ट दाखवली। आरोपींना जे आहे 23 वाजता जे आहे अटक केली, परंतु 24 तारखेला 2 वाजता आरोपीला अटक केली। त्याच्यानंतर 24 तारखेला 2 वाजता सकाळी अटक केल्यानंतर त्यांना 5 वाजता न्यायालयामध्ये हजर केलं। त्यांना 5 वाजता न्यायालयात हजर केलं त्यावेळेस आम्ही आरोपीच्या अंगावरचे वळ पाहिले, त्याला झालेला मार पाहिला आणि मॅजिस्ट्रेट साहेबांना विचारलं की यांना आरोपीला अटक झाल्यानंतर ह्या लोहा पोलीसचे नागनाथ आयलने यांनी मेडिकल का केलं नाही। कोणत्याही आरोपीला न्यायालयासमोर हजर करत असताना त्याला मेडिकल करणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही त्याचं मेडिकल करत नसाल तर तुम्ही त्याची हॅरेसमेंट केली, इल ट्रीटमेंट केला ते सिद्ध होते आणि ही तक्रार आम्ही न्यायालयापुढे केली। न्यायालयाने जे आहे आरोपीचे 4 आरोपी जे आहेत त्यांची तक्रार लेखी लिहून घेतली। आयलोनेच्या विरोधामध्ये मारहाण केली की नाही म्हणून निपक्षपणाने विष्णुपुरी सरकारी दवाखान्यातून मेडिकल मागवले। आज मेडिकल दवाखान्यातून रिपोर्ट आला की आरोपीला अटक केल्यानंतरची मारहाण आहे आणि मॅजिस्ट्रेटनं हे नोंदवलं की माझ्या पुढे हजर केला असताना यांनी मेडिकल का दाखल केलं नाही। हे दोघांचं सकृतदर्शनी असं दिसून येते की नागनाथ आयलने यांनी आरोपीला अटक केल्यानंतर मारहाण केलेली आहे। त्या अनुषंगाने जे आहे मॅजिस्ट्रेट साहेबांनी आज गुन्हा नोंदवून घेतला आणि त्याची प्रत जे आहे जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे पाठवली, एक सीजम न्यायालयाकडे पाठवली। जिल्हा न्यायाधीशाकडून सही होऊन आली की लगेच मॅजिस्ट्रेट साहेबामार्फत जे आहे त्यांच्या विरोधात चौकशी होऊन गुन्हा दाखल होईल। त्या गुन्ह्यामध्ये त्यांचं CR स्टॉप करण्यात येतो, त्यांना नियमाप्रमाणे शिक्षा होते। याच्यामध्ये साक्षीदाराला फोडण्याची आवश्यकता नसते कारण संपूर्ण एव्हिडन्स जे आहे न्यायालयामध्ये झालेला आहे। पोलिसांनी मार केलेला पोलिसांनी जे आहे ह्या 5 कार्यकर्त्याला काठी तुटेपर्यंत कार्यालयात येऊन मारहाण केली आणि FIR मध्ये दाखवलं की रस्त्यावर भांडणं झाले। भांडणं रस्त्यावर झाले नाही तर आमच्या कार्यालयामध्ये झाले। इलिगल पद्धतीनं नागनाथ जे आयलने PI आहेत त्यांनी इलिगल काम करून असं मारहाण केलं, त्याला कार्यकर्त्यांना मारलं। हे काठी आम्ही त्यांना दाखवलं की ही पोलिसांची काठी आमच्या ताब्यात आहे। त्याच्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट आज न्यायालयानं 4ही जणांचं पाहिलं। 4ही जणांचं पाहिल्यानंतर सकृतदर्शनी न्यायालयाला असं दिसून आलं की नागनाथ आयलने यांनी आरोपीवर जे आहे अन्याय अत्याचार केलेला आहे। त्या अनुषंगाने त्यांच्या विरोधामध्ये जे आहे जिल्हा न्यायालयाकडे मॅजिस्ट्रेट कोर्ट लोहा यांनी पाठवलेला आहे। म्हणून आमचा न्यायालयावर विश्वास आहे। नक्कीच न्यायालय जे आहे कायदा कानून काय असते हे आयलोने यांना सुद्धा दाखवेल। घटनेमध्ये जे आहे आर्टिकल 21 जे आहे प्रत्येकाला स्वातंत्र्य लिबर्टी दिलेली आहे। ज्या गुन्ह्यामध्ये आम्हाला अटक केली होतं त्या गुन्ह्यामध्ये फक्त 2 वर्षाची आणि 5 वर्षाची शिक्षा आहे। ज्या केसमध्ये 7 वर्षापर्यंत शिक्षा आहे त्या केसमध्ये पोलीस स्टेशनमध्येच आरोपीला बेल द्यावी, त्याची हॅरेसमेंट करू नये हा त्यामागचा उद्देश होता। परंतु आयलोनेनं कायद्याचं बंधन कोणतंही न पाहता कोणत्या तरी राजकीय पुढाऱ्याचं ऐकून त्यांनी जे आहे नियमाचं उल्लंघन करून त्यांनी अटक दाखवली, आरोपीला मारहाण केली। याबद्दल जे आहे न्यायालयाने जे आहे त्याच्यावर ताशोरे ओढलेले आहेत, ते पब्लिक डॉक्युमेंट आहे, ते आपण पाहू शकता।